गुड मॉर्निंग मित्रांनो. आत्ता सकाळी मी चाललो केस कापायला. जास्त उठलोय आणि म्हणलं की जाऊ केस कापू. खूप मोठी झाले तर जाऊ केस कापून येऊ, त्याच्यानंतर भेटू तुम्हाला. तर मित्रांनो, आंघोळ बिंगोळ करून मी फ्रेश झालोय मस्तपैकी एकदम ओकेमध्ये. आणि मी दुकानात पण गेलो, दुकानात जाऊन आलो. गिऱ्हाईक होतं त्यामुळे काही व्हिडिओ बनवले नाही. तर आता मला जेवण करायचंय आणि जेवण केल्यानंतर नारेगाव आपलं थोडं काम आहे, तर नारेगावला पण जायचंय. तर त्याआधी करू आपण जेवण. आता जेवणाला मम्मी करून मिळते तुम्हाला दाखवतो. शापू आहे, गवड शेंगा. तर चला जेवण करू, मग तुम्हाला भेटू आणि त्यानंतर आपलं नारेगावला पण जायचंय. बाय बाय. तर मित्रांनो, नारेगावला निघण्यासाठी मी आलोय आणि इकडं बस स्टॉप आहे आपलं. आणि प्रतीक येतोय मागून. प्रतीक म्हणला तुझा बस स्टॉपवर, मी आलोच मागं. त्याचं काही काम आहे त्याचं करून येऊ तेवढं. आणि आता कंप्लीट आम्हाला 12 वाजता बस आहे, तर करू बसचे वेट. आणि बघा मग करवून आहे. तर भावांनो, आपण नारेगावला जाऊन आलोय. आणि नंतर काय मला म्हणलं बाबा व्हिडिओ बनवायला तर काही वेळच भेटला नाही, काय काम होतं तेवढं आम्ही केलं. पटापटानं आलो निघून. बस पण नव्हती लागली आणि गर्दी पण भरपूर होती. म्हणलं जाऊ द्या नकोच आता. तर आज मी आत्ताच दुकानावर आलो आहे आणि मम्मी घरी गेली आणि मी जेवण आले. आणि दुकानामध्ये आत्ता हे चप्पल लावलं होतं मी. लय मोठं काम करून बसलो आहे मी. तर भरपूर अशा डिझाईन पण आल्यात. तुम्ही जर असेल तर टाका ऑर्डर बेटर आपल्या दुकानामध्ये पण एखादी. भरपूर अशा डिझाईन मस्तपैकी चामड्याच्या चप्पलमध्ये आहे. काही विषय नाही, टॉपचा माल आहे. तर आता बघू, मम्मी आले का आपलं थोडं घासायचं आहे मागं, तेवढं घासू आणि नंतर साईज काढायची, ती साईज पण काढून घेऊ आपण. आपला दिवस असाच असतो कामातच. तर जाऊ द्या, तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटू आपण मम्मी आल्यावर. तर मित्रांनो, आता मी बसतोय घासायला. मागचीच काम बसतो, कारण की त्याचा जो धूर निघतो ना त्याने खूप त्रास होतो ना, त्यामुळं त्याला घासू, त्यानंतर भेटतो. आपण मम्मीला मॅगी घ्यायला आलतो. जाऊ दुकानात मॅगी देऊ मम्मीला. तुझी मॅगी. अरे मॅगी तू काय म्हणला 15 रुपयाला? मला काय माहिती कितीला आहे. 10 रुपयाला भेटले, मग आणलं 2. एक तू खा, एक मला ठेव. मी दोन्ही करून खात असते. दोन्ही नसतं खायचं, चांगलं नसतं. दोन्ही मॅगी नको खाऊ. तर आपलं घासून झाले. ते सोल नेलं का? घासून झाले. बसू आता निवांत. हातपाय दुखायला लागले चांगले जाम पैकी. आता जवळपास 3 तास एका जागा बसून होतो मी. हा मान गेले कामातून. काय नाही, गेली मम्मी घरी. आता बसू आपण दुकानामध्ये. आणि काम तर आता काहीच नाही आहे. तो आता फक्त पप्पा याची वाट बघू. पप्पा आलो का बघू काय काम आहे का नाही. नंतर असंच बसून राहणार आहे आपण पण. त्याच्यानंतर भेटू आपण थोड्या वेळात. आपले दुसरे गेटचे मानकरी आले. तर कालच नवीन परंपरा सुरू केली. आज पण तीच चालू आहे. फक्त नारेगावला गेलो तू धावचा होता टाकला होता हायवेला. असं केलं का? वाईट झालं. नाही पण फक्त हायवेला रे. नाही आपलं दुसऱ्याची रील काढायची आपल्याला. तू येत नाही रील काढायला काय? कंती ते सांगणार टाकेन एकदम गाडी माग घेतो का? राहू दे ना. राहून देऊ. कोण बघणार आहे? अर्धी वरती अर्धी खाली जाईल. आपला पॅटर्नच वेगळा आहे एकदम. रील मध्ये असं वापरायचं का? आपला पॅटर्नच वेगळा आहे. वाजवा गाणं का लावा गाणं? धप्पक 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 झुपूक बच्चा. तर शुभम आलाय, मला थोडं काम आहे तेवढं करू द्या. हा बेरो. उद्या व्हिडिओ मध्ये गेलणार जाणार आहे 100%. हेअरस्टाईल नाही, छप्पर गेले. छप्पर घरावरच छप्पर डोक्यावर ठेवले. इतकं बेकार दिसत ना शुभम, ते अजिबात शोभत नाही तुला. अर्धे मला वाटलं होतं कुठे मोठे तर एवढी नाही. तेवढा आहे. व्हिडिओ टाकशी, व्हिडिओ न काढू मग. व्हिडिओ नाही. अरे कॉमेडी काय पाठवायच्यात मी काय तसं नाही राहणार. एकदा हालू दे ना.
एकदा एकदा बरं चल बंद कर झापूक झुपूक झापूक झुपूक अरे व्हिडिओ काढला काय जाऊ दे बाई व्हिडिओ पुरता आला ना विषय संपला पप्पी दे ना मित्रांनो आता दुकान बंद केलंय मी आणि चाललोय घरी तर जाऊ घरी लवकर मग भेटू तुम्हाला